शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले। यावेळी पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना शेतकरी निवेदन द्यायला गेले होते। यावेळी निवेदन देण्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी देखील चळवळीतून पुढे आलोय, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचं नाही असे म्हणत या महामार्गाला केवळ 5 शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं ते म्हणाले। यावेळी शेतकरी आक्रमक होताच पोलीस पुढे आल्याने चंद्रकांत पाटील पोलिसांवर संतापलेत। पोलीस निरीक्षकांना सर्वांसमोर झापले। यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या उभा राहून पूर्णपणे ऐकून न घेतल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना गेटवर अडवून धरले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगतोय। अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे। 1938 हरकती 2000पर्यंत हरकती ह्या प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत। एवढं असताना सुद्धा आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त 5 लोकांचा विरोध आहे, बाकी 500 लोकांचा यामध्ये समर्थन आहे। अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाहो फोडलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे। आणि त्यांना आम्ही विनंती केली, आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून अन्नत्याग आंदोलन करतोय। सकाळपासून अन्नाचा कन्न पाण्याचा थेंब या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली, आम्हाला तुमच्याबरोबर बसून 10-15 मिनिटाची चर्चा करायची आहे, आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे, आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे। गेली वर्षभर सांगतोय। 26 जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा फडकवत असताना SP ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं। ते निवेदन त्यांनी घेतलं, पण 3 महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळ बोलावं असं त्यांना वाटलं नाही। आम्ही त्यांना विनंती केली होती की मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी, आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं। आमचे हजारो शेतकरी भूमीहून होणार आहेत, हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत। ह्यामध्ये नदी काठावरून गावं जी जाणार आहेत, भरावा पडणार आहे महामार्गाचा, आलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे पुराचा आणखीन धोका वाढणार आहे, गावाच्या गावं पाण्याखाली जाणार आहेत, हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत। एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय हा आमचा सवाल गेली वर्षभर झाला आम्ही विचारतोय। आज काय झालं? आज आम्ही अन्नत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा, तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेरून आमचं निवेदन स्वीकारत त्यांनी समर्थता दाखवली, पण तिथं सुद्धा नीटशी चर्चा केली नाही। शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची अशी तीव्र अशी निदर्शने केलेली आहेत।